देवबापाची उपकार स्तुती असो की आत्ता जे आपण 2 गीतं गायली, त्या गीतांमध्ये प्रत्येक कडव्यात किंवा शब्दामध्ये आपल्याला धन्यवाद हा शब्द वारंवार ऐकायला मिळाला. का नाही बरं आपण धन्यवाद त्याला दिला पाहिजे? जर एखाद्याने आपल्याला एखादा थंडगार पाण्याचा प्याला जर दिला तर आपल्या मुखातून सहजच शब्द निघतात, थँक्यू. आणि जो जिवंत देव, जो जानेवारी 1, 2025 पासून ह्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या प्रत्येकाशी विश्वासू राहिलेला आहे. प्रत्येक आपल्या चढ उतारामध्ये त्याचा विश्वासूपणा आम्ही प्रत्येकाने अनुभवलाय. कोणीच असं म्हणू शकत नाही की या शेवटापर्यंत मी जो आलेलो आहे तो माझ्या शक्तीने, माझ्या सामर्थ्याने, माझे जे काही बलस्थानं असतील त्यानुसार मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि प्रत्येकाचं अंतःकरण या क्षणी कृतज्ञतेने भरलेलं आहे, कारण परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. आज या विशेष भक्तीमध्ये आपण देवबापाची उपकार स्तुती करत असताना आज या कृतज्ञतेच्या संदेशाला आपण थोडा वेळ आपलं लक्ष त्याकडे केंद्रित करू आणि देवाचे जे आशीर्वाद आपण या वर्षामध्ये अनुभवलेले आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ अंतःकरणाने त्याची स्तुतीच करूया. यावेळेस आपण एक वचन वाचूया. ते मुख्य वचन आहे स्तोत्रसंहिता याचा 103 अध्याय आणि 2 वचन. कुणाला जर मिळाले असेल तर कृपया वाचा. स्तोत्रसंहिता 103 आणि 2. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या बस तेवढाच. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुझे सर्व उपकार. परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या जीवा आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. खरोखरी आपण विश्वासणारे या नात्याने देवबापाची उपकार मानायला या थोड्याशा वेळामध्ये आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करू. देवाने प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्याची कृपाच पुरवलेली आहे, कारण आपले जीवन आपल्या कष्टावर नाही तर देवाच्या त्याची व्यवस्था, संरक्षण, विश्वासार्हता, दया, प्रेम आणि तारण यावर उभे आहे. जर देव आपल्या बाजूनी नसता तर प्रियांनो आज आपण इथे नसतो. आज आपण सभोवताली पाहतो की कितीतरी परिस्थिती बिकट आहे, पण प्रियांनो देव आपल्याशी विश्वासू राहिलेला आहे. आज या थोड्याशा वेळामध्ये आपण 6 मुद्दे पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे की देवाची व्यवस्था. देवाने आमच्या सर्व गरजा, मग त्या शारीरिक असो, आध्यात्मिक असो, भौतिक असो, आत्मिक असो, प्रत्येक गरजा देवबापाने त्या पुरवलेल्या आहेत. यावेळेस आपण पुन्हा एकदा एक वचन वाचणार आहोत. फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 19 वचन. फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 19 वचन. आणि माझा देव आपल्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूत पुरवेल. म्हणजे देवाने ख्रिस्त येशूच्या द्वारे आपली सर्व गरज त्यांनी पूर्ण केलेली आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, शारीरिक, मानसिक, भौतिक, आत्मिक सर्व ज्या गरजा आहेत त्यांनी पुरवलेल्या आहेत. मग का नाही आपण त्याची उपकार स्तुती करावी? आणि देवाची आपल्या विश्वासणाऱ्यांकडून तीच अपेक्षा आहे की आपण त्याचे उपकार मानावे. देव आपल्याला हवी ती गोष्ट
वेळेवर देतो, दिसणाऱ्या मार्गांनी त्याने या वर्षामध्ये आमचा सर्व गोष्टींमध्ये पुरवठा केलेला आहे. काही वेळा आम्हाला त्या समजल्या की ह्या व्यक्तीकडून आलेल्या आहेत.